पाहताय जेबी टीव्ही न्यूज। बातमीत सत्यता हीच आमची ओळख। रास्ता रोको आधीच सामाजिक कार्यकर्ता प्रभा परदेशी व शेतकरी संघटनेचे ईश्वर पाटील यांना पोलिसांनी घेतले ताब्यात। धुळे शहरातील वाडी भोकर रोड ते उत्तरमुखी मारुती ते एकविरा देवी सदर रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत, त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचा मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत। या संदर्भात सामाजिक कार्यकर्त्या प्रभा परदेशी यांनी वेळोवेळी आंदोलन केली, मात्र प्रशासनाने कुठल्याही प्रकारचे कारवाई केली नाही। यामुळे मुख्यमंत्री यांचा धुळे दौरा असल्या कारणामुळे रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार होतं, मात्र पोलिसांनी मुख्यमंत्री येण्याच्या आधीच सामाजिक कार्यकर्ता प्रभा परदेशी यांना पोलिसांनी ताब्यात घेतले। त्यामुळे प्रभा परदेशी यांनी प्रशासनावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। त्याचप्रमाणे धुळे जिल्हा ओला दुष्काळ जाहीर करावा, शेतकऱ्यांना कर्जमुक्ती करावी यासह कपाशी मका पिकांना हमीभाव केंद्र सुरू कराव्यात। यासाठी क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष ईश्वर पाटील हे मुख्यमंत्र्यांना निवेदन देणार होते, मात्र त्याआधीच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलंय। धुळे जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। या संदर्भात नुकसानीचे भरपाई द्यावी अशी मागणी करण्यात आली होती, मात्र पोलिसांनी ताब्यात घेतल्यामुळे तीव्र नाराजी ईश्वर पाटील यांनी व्यक्त केली आहे। प्रतिनिधी परीक्षित परदेशी, धुळे। एकविरा माता चौकचा जो विषय घेतलेला होता तिथे आम्ही सांगितलं होतं की ज्या दिवशी महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री येतील आम्ही रस्ता रोको करणार आहे, तर त्यांनी आम्हाला रस्ता रोकोच्या संदर्भात ते खडी म्हणजे तो रोडचा जो आहे आम्हाला वर्क ऑर्डर देणार होते ते, आणि त्यांनी ती वर्क ऑर्डर दिली नाही। आणि आम्ही महाराष्ट्राच्या लाडक्या मुख्यमंत्र्यांचा रस्ता याच्यासाठी रोखणार होतो की त्यांना कळायला पाहिजे की त्यांचे अधिकारी किती मुजोर आहे, जनतेला वाऱ्यावर टाकतात, जनतेचा जीव जातो। 3 वर्ष झालेले जी माल निस्तारण योजनेचं काम चालू आहे आणि 3 वर्षापासून एम.एन. पटेलने तो ठेका घेतलेला आहे आणि त्या ठेक्याच्या खड्ड्याचे रस्ते बुजले नाही, म्हणून आम्ही महाराष्ट्राच्या लाडक्या मुख्यमंत्र्यांना भेटणार होतो। पण पोलीस डिपार्टमेंटचा वचक बघा कसं करता, त्यांची सर्व नोकरी वाचवण्यासाठी सामान्य कार्यकर्त्यांना डांबून ठेवण्याचा प्रयत्न करता, म्हणजे मुख्यमंत्र्यांजवळ आमचे प्रश्न जायला नको। हे इतकं निर्लज्जपणा चाललेला आहे की त्यांच्याच अधिकाऱ्यांना ते वाचवण्याचा प्रयत्न करत असतात, तर अशा शासनाचा आम्ही बोला आम्ही जो हा विषय घेतला होता ना आपला उत्तरमुखी ते एकविरा माता चौकचा जो विषय घेतलेला होता तिथे आम्ही सांगितलं होतं की ज्या दिवशी महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री येतील आम्ही रस्ता रोको करणार आहे, तर त्यांनी आम्हाला रस्ता रोकोच्या संदर्भात ते खडी म्हणजे तो रोडचा जो आहे आम्हाला वर्क ऑर्डर देणार होते ते, आणि त्यांनी ती वर्क ऑर्डर दिली नाही। आणि आम्ही महाराष्ट्राच्या लाडक्या मुख्यमंत्र्यांचा रस्ता याच्यासाठी रोखणार होतो की त्यांना कळायला पाहिजे की त्यांचे अधिकारी किती मुजोर। जय जवान जय किसान, जय जवान जय किसान। मित्र, आज आम्हाला सोनगीर पोलीस स्टेशन मध्ये आणलेला आहे। काय गुन्हा केला असेल आम्ही तुमच्या माहितीसाठी सांगतो। क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे आमचे नेते रविकांत भाऊ तुपकर, जे संपूर्ण महाराष्ट्र राज्यात शेतकऱ्यांच्या प्रश्नावर रात्र दिवस लढणारे नेते, त्यांचे आम्ही अन्वयी। माझे नाव ईश्वर पाटील, माझ्यासोबत आमचे अनिल भाऊ, आमचे शेतकरी बंधू। महाराष्ट्र राज्याला आपले लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आज धुळे जिल्ह्याद्वारे येत आहेत। त्यांच्यासाठी संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष वेधलं आहे की धुळे जिल्ह्यामध्ये येऊन आपले राज्याचे मुख्यमंत्री, कारण की दिल्लीहून आलेले आहेत ते, आज दिल्लीहून खूप मोठं गासोड बांधून आणले पैशांचं, हो काय की आपल्या महाराष्ट्र राज्याच्या शेतकऱ्यांना देण्यासाठी आज ते काय घोषणा देतील हे आपल्या सर्व महाराष्ट्राच्या जनतेला आतुरतेने वाट पाहायचे। हीच आतुरतेने वाट पाहण्यासाठी आज 9 वाजेपासून आम्हाला सोनगीर पोलीस स्टेशनला डिटेन केलंय। आम्ही धन्यवाद मानतो की आम्ही शेतकऱ्यांचे पोरं आहेत, शेतकऱ्यांसाठी लढतोय। पण याच्यात सांगण्यासारखी एक विषय असा आहे की आपण विचार करण्यासारखी गोष्ट आहे, या राज्यामध्ये जो आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबी टीव्ही न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।